तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तशा प्रकारे राजमा चावलची रेसिपी तुम्ही पाहू शकता. अगदी परफेक्ट अशी दिसते ही आणि खायला अगदी तेवढीच टेस्टी लागते. तर यापेक्षा थोडीशी थिक हवी असेल तर त्यासाठी देखील खूप साऱ्या टिप्स आपण व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा आपण इथे बटर आणि बेसिक खडे मसाले ॲड करून एक अर्धा चमचा जिरे ॲड केलेले आहेत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट छान अशी परतवून घ्यायची. अगदी 100% नाही, पण 50% आपण आलं लसूण पेस्ट परतवून घेणार आहोत. आलं लसूण पेस्ट छान अशी परतलेली आहे, पूर्णतः नाही. त्यानंतर मी इथे अगदी मीडियम साईजचे 2 कांदे किसून घेतलेले आहेत. तर आपण या भाजीसाठी कोणतंही वाटण करणार नाही आहोत, त्यामुळे मी इथे कांदे किसून घेतलेले आहेत. अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचे. राजमा म्हटलं की त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो हा लागतोच. तर आपण टोमॅटो घेताना कांद्यापेक्षा डबल घ्यायचा आहे. तर मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. त्यासाठी मी इथे 2.5 मोठे असे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो घेताना अगदी लालबुंद कसे घ्यायचे. तर आपला राजमा थोडासा असा तुम्ही भिजवल्यानंतर थोडासा खाऊन पहा. अगदी थोडासा असा कडवट लागतो. त्यासाठी टोमॅटो जास्त घ्यायचा, म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा हा राजमाचा जो कडवटपणा असतो तो थोडासा बॅलन्स करतो. त्यासाठी टोमॅटो इथे जास्त घ्यायचा असतो. तर टोमॅटो मी इथे मिक्सरला फिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हा टोमॅटो छान असा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पावडर मसाले ॲड करणार आहोत. तर मी 1 चमचा असा धना पावडर इथे ॲड केलेली आहे. तर पावडर मसाले थोडेसे जास्त घ्यायचे, कारण आपण दुसरं वाटण केलेलं नाही. त्यानंतर 1 चमचा असं गरम मसाला. त्यानंतर हळद आपण इथे ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा अशी बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट ॲड करून आपण हे मसाले छान असे परतवून घेऊया. तर टोमॅटोमध्ये खूप जास्त पाणी असतं, त्यामध्ये हे पावडर मसाले फुलले जातात आणि तेलासोबत छान परतले देखील जातात. तर आपण हे तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घेणार आहोत. तर हे पहा, आपलं इथे वाटण छान असं परतलेलं आहे, तेल देखील सुटलेलं आहे. त्यानंतर आपण इथे राजमा ॲड करून घेऊया. मेजरिंग कपाने पाहाल तर 1.5 कप आणि वाटीने 1 वाटी असा राजमा आहे. तर आपण हा 2 ते 3 मिनटं या मसाल्यासोबत छान असा फ्राय करून घेणार आहोत. तर ही स्टेप बिलकुलही स्किप न करता आपण ही स्टेप करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्या या भाजीची अगदी छान अशी टेस्ट लागते. तर 2 ते 3 मिनटं झालेली आहे. अगदी छान अशी वाफ देखील आलेली आहे आणि तुम्ही मसाला पाहू शकता, खाली बिलकुलही चिकटत वगैरे नाही. त्यानंतर आपण अशा प्रकारच्या कोणत्याही ग्रेव्हीच्या भाज्या जेव्हा बनवतो त्यावेळेस त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं असतं. तर मी इथे 1.5 ग्लास असं गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि अगदीच थंड पाणी ॲड करणार असाल तर अगदी थोडं थोडं ॲड करत राहायचं. तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला भाजी किती थिक हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त ॲड करून घेऊ शकता. तर हे पहा, मी इथे भाजीचा अशा प्रकारे थिकनेस ठेवलेला आहे आणि भाजीला अगदी गरम पाणी ॲड केल्यामुळे पटकन अशी उकळी देखील येते. आपण इथे कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेऊया. तर कुकरच्या इथे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करून घेऊया. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि राजमा अगदी छान असा शिजलेला आहे. तर तुम्हाला अगदी ही भाजी थोडीशी थिक हवी असेल तर शिजल्यानंतर थोडीशी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची. अगदी परफेक्ट असा थिकनेस भाजीचा येतो. तर ही खूप महत्त्वाची अशी टिप आहे. त्यानंतर 1 चमचा आपण इथे कसुरी मेथी आणि 6 ते 7 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. अर्धा इंच अद्रक हे ॲड करून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनटं भाजी छान अशी शिजून घ्यायची. याचा छान फ्लेवर आपल्या भाजीमध्ये येतो. तर तुम्ही घरी भाजी कशाप्रकारे बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर कोथिंबीर आवडीनुसार. तर आपली इथे भाजी तयार आहे. तर आपण ही सर्व करून घेऊया. तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.